राम राम ब्लूमर्स. आज आहे आपल्या चटणी चॅलेंजचा डे 5 आणि आज आपण करणार आहोत हिवाळ्यामध्ये सहज भेटणाऱ्या पेरूची चटणी. तर आपण इथे एक कच्चा पेरू घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावला आहे. साईड बाय साईड आपण इथे मिरच्या धुवून स्वच्छ करून भाजून घेणार आहोत. सोबत थोड्याशा लसणाच्या पाकळ्या पण. एवढ्या मिरच्या मी चटणीसाठी नाही वापरणार आहे, काळजी नको. मी फक्त यातील 4 ते 5च मिरच्या वापरणार आहे, बाकी माझ्या भाजीसाठी आहेत. तर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर असा पेरूचा बाहेरचा आणि आतला भाग वेगळा होतो, तर आपल्याला फक्त बाहेरचा भाग वापरायचा आहे. तो घेऊन त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, मीठ आणि थोडीशी साखर आपल्याला टाकायची आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊन त्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी आणि हिंगाचा तडका द्यायचा आहे. आणि अशी आपली चटपटीत पेरूची चटणी तयार आहे. माझ्या अशाच रेसिपी जर आवडत असतील तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.